आम्ही चाललोय एका डोंगरावर आणि वेदू सगळे आले आणि आत्ता चाललोय. चल काडीपेटी घेऊ. आता पहिले काडीपेटी घेऊ आणि जाऊ तिकडे. तर आता निघालो आम्ही. बघू शकता रस्ता पूर्ण मोकळा आहे. 6 वाजताच निघायचा प्लॅन होता भाई. एवढा अंधार होता की कुत्रे बित्रे मागे ॲक्सिडेंट होऊन गेलो नाही त्या भीतीने आम्ही. तर वेदू पण आला आहे. चाललो आहे धाबधूब. अजून मुलं येणार आहे ते पुढं भेटतील. ते काय वेळेस आलेत तर येणार आहे, नाही त्यांचं फिक्स नाही आहे. म्हणजे आम्ही येणार आहे. आम्हाला 10-12 जण होतो. त्याच्यात 12मधले 2च आहे आम्ही. हां आम्ही 12मधले 2च आहे. 2च आलं. एक मी एक हा अजून एक बाकी आहे. अजून एक अजून खरं नाही आहे. नाही तो येतोय. येणारच तो येणारच आहे 100%. त्याच्यावर सगळं निर्मिती यायचं आजचा प्लॅन असं आहे. वर जाऊन मॅगी बनवायची नाही का एकदम प्रॉपरमध्ये. तर मॅगीचं सामान घेतलं आहे सगळं. बघू सक्सेस होतं की नाही यावेळेस. कालचा एक ब्लॉग तयार केला होता तो लय भारी होता. एवढा भारी ब्लॉग होता. लाईक जेवढं माझ्या फील्डला जेवढे ब्लॉग आहे ना त्याच्याचे सगळे ब्लॉग तो तगडा होणार होता. पण विषय होऊन राहिला त्याचा. म्हणून टाकता म्हणजे तो अपलोडच नाही झाला. आम्ही तेव्हा सगळ्या क्लिप डिलीट करून टाकल्या होत्या. मग तो ब्लॉग पूर्ण गेला माझ्या हातातून. विषय पुरा संपला. आता चाललो आहे. तर डायरेक्ट पोचलो का तेव्हाच तुम्हाला दाखवतो. बाय. तर काही आता जेव्हा पोचत आलं आम्ही समोरचं बघू शकता. समोरचं एवढे तगडा झाला आहे गाईज. आता आम्ही चाललो आहे. पोचत आलं म्हणजे जवळजवळ. आता थोडंच राहिलं आहे. एक 5 मिनिटाचं अंतर राहिलं तर जाऊ बघू. आणि मॅगीचा प्लॅन होईल सकाळी सक्सेस. चला काही तिकडे गेलो दाखवतो. आता काही सध्या दाखवण्यासारखं तर काही नाही सराउंडिंग. तर काही आता आम्ही आमच्या डेस्टिनेशन आलो. तुमचा बाबा कडे उभा आहे डायरेक्ट ट्रेनवर शाळेला. आणि आपल्या इथं जायचं आहे. आपल्याला. जाऊ आपण इथं. इकडं सनसेट आहे. झाडांना दिसत नाही आहे. मी गाईस तुमच्या भावाच्या तोंडातून डायरेक्ट धूर. सनराईज बघू शकता. झूम करून दाखवू गाईस तुम्हाला 100x. गाईस तर गाईज आता आम्ही पोचलो आहे डेस्टिनेशनवर. हे आपलं डेस्टिनेशन आहे. व्ह्यू बघू शकता. तर आता आपण वरती चढायला ट्रॅकिंगला सुरुवात करू. आणि वरती लवकरात वरती मॅगी बनवायची. हाच प्लॅन आहे आमचा. आणि जेवढी लवकर मॅगी बनवतो लवकर घरी जाऊ. कारण लई इथं टाईमपास कारण माझ्या नाही काय. तर गाईज पोचलोय फायनली. हे ग आई लय बेकार दम लागला तुमच्या भावाला. अरे ते चढून जाम झालो. त्याची ती पुरी काडी पेटी होती. फेकत आले. संपत आली ती. तर मॅगीच्या अवकाळ्या करून दिल्या मी सगळ्यांच्या. चला भाई लवकर. गाईस पोचलो वरती फायनली. बघू शकता. गाईज मुली पण आहे मुलं पण आहे. आज गाईज आपल्याला थांबावंच लागणार आहे. आज मॅगी नाही बनवू शकत आपण. पोरी बिरी ठीक आहे नंतर बनवा. ऐका नाही रे थांब.
तर असा विषय होता. इथं आहे भरपूर मुली. मॅगी बनवायला मला लाज वाटेल. मला सगळ्यांना वेदू इकडे एक माझ्या यायची का तिथे बघता ना वेद्या मोरपाय हा हे फक्त इकडे काय वर त्यांची माझ्या येईल ना पण गावची दिसत आमच्या अड्ड्यात कोण नाही. आम्ही जायच्या प्लॅनमध्ये आम्ही आले काय तुझं मुली मग मी व्याज कोण नाही तुला समजतच नाही फरक कोणातला. तो आपला माणूस विचार त्यासाठी थांबले मी 7 वाजता येतो ना 7 सव्वा 7. तर गाईज इथं तुमचा आता इथं दगडा उभा राहील इथून ब्लॉगिंग. तर विषय असा आहे गाईज काल तुमच्या भावाने ब्लॉगिंग केली सगळं झालं सगळं केलं. ब्लॉग पण एकदम तगडा आला होता. एक काका आले होते ते पण भारी होते. जे शॉर्ट्समध्ये बघितले ना ते आले होते. ते मी फुल भारी डान्स केला होता असताना त्याचा तवा म्हणून. आणि त्याचा विषय असा आला ब्लॉग एडिट झाला सगळं झालं आणि तो ब्लॉग एक नंबर होता एकदम प्रॉपर ब्लॉग होता. तर विषय असं होऊन गेला तो यूट्यूब अपलोड केला आणि मी पटापट सगळ्या क्लिप डिलीट करून टाकल्या. क्लिप डिलीट केल्या आणि सगळं झालं. त्याच्यातून विषय परत असा आला ते अपलोड झाला जो शॉर्ट्स तो अपलोड झाला आणि जो मोठा ब्लॉग आहे 15 मिनिटाचा होता 15 नाही 14 मिनिटं असा आय थिंक काहीतरी होता. तो ब्लॉग टाकला आणि क्लिप्स वगैरे सगळं डिलीट करून टाकल्या कारण त्या नको होतं म्हटलं. तर ब्लॉग डिलीट अपलोड झाला काही गरज नाही गोष्टीची पण झालं ते. आणि मग पुढच्या 10-15 मिनिटात बघतो ते 40 मिनिटापेक्षा कमीच होत नव्हतं. म्हणजे तो तिने ती काय अटकून ठेवली नंतर अनअवेलेबल परत टाका असं कसं झाला सगळा विषय. मग आज परत आला आहे का तुझी मोरनीशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. हां थांब तर गाईज तुम्हाला मोरनी दाखवतो. 100 जाईल का रे. तर गाईज 1 मिनिट मी ना थोडं 100 झूम करायचं आहे. तर गाईज आता आलोय डेस्टिनेशनवर. हे जायला घेऊन आलोय. कोणता रे ट्रेन आली आता जाऊ दे जाताना बाई. चला आता मी माझा सेटअप चालू करतो. पेटो पुन्हा लाकडे तर आम्ही बाहेर विदिशातलं घेऊन जायचं लाकडं घेऊन आहे ना. तर वेदू भाई बसले. वेदू आता त्यांचा सेटअप काढतील बाहेर हळू. तर काही जिथं लाकडाला पावले आम्ही. ऐक तर काही जे भेटलं एवढं लाकडं सरक नाही ना धर. काहीच चाललंय लाकडं घेऊन. लगेच नको ना बसू पहिले पेटव तरी. गायांच्या नाद आपण काही करत नाही. तर काही आता एकदम फायनल चूल पेटवतो तुम्हाला परत भेटतो. काही पॉपकॉर्न यांनी पॉपकॉर्न केले बाहेर उडून राहिले. अरे एवढं जाऊ राहिलं माहिती ते फेक ना खाली पाणी टाक त्याच्यात. ते फेक खाली पहिले ते याचे. अरे तो जाळ पाहिजे किती वेळ चाललाय. गाईज मी एकटी एवढे लाकडं तोडून राहिलो. ही बाईची यांची पॉपकॉर्न नाही कधी खाल्ले घसते आता. हा हिचा चंगळ मी न कधी खाल्लेली अशी राहते काही घरी त्यामुळं खायसाठी खायचं का तुम्हाला भाई देतो पाणी टाकून. अजून काय हा थांब ना आता हलव नाही सांगते गरम आहे का पाय बरं हलव आणि ते पाणी दे. हा बरोबर हा दे ठेवून. हुशार आहे रे निशाणा सोबत राहून. हा देव तू कुठं वाटतो आता बाई सांग रे एवढी चीज गरज आहे. हा ते दे चमची सगळी खाली लोळो म्हणजे तेच खायला. निशाण अरे उचल ना तू काय खाऊ राहिला गप्पा. ए सर निशान सर
तर काही आता थोडं झालंय काम, नाकातून आला, डोळ्यातून पाणी, सगळीकडून पाण्याला म्हणून गॉगल लावलाय आणि आता मस्त चालू आहे थोडस अजून उद्या. अरे तू काय एवढे थांबा, थोडी उकळी तर त्याला. मॅगी कधी टाकली ती काल, जेव्हा ते पाणी उकळायला लागलं होतं. तर काही चालू आहे आता सध्या मॅगीचं प्रिपेरेशन चालू आहे, यांचे टाकायचं मसाल्याचं काम झालं. भेटू जय महाराष्ट्र. तर काही आता आमच्या मॅगीला आली उकळी, बघू शकता. थोडं अजून पाणी टाकावं लागलं. काय गरज, उकळी आहे यार लवकर गाईला दाखवायला. गाई आधीला पूर्ण काळ होऊन गेलं, व्हाईट होतं पूर्ण काळ होऊन गेलं. माझ्या मम्मीला मारणार मला, वेळेचीच मम्मीला दिलं धुवायला. आता पितांबरीने ओळखली चिंता साऱ्या गृहिणींची. टाक, नाही नाही पहिले मला असं वाटतं मागे लई जोरात जा चालू लोटफट पड मागूनच उकळी येते ना. तर मागे तर आम्ही अजून थोडं नीट करतो आणि डायरेक्ट काय आता डायरेक्ट मॅगी बनवलंच भेटतो तुम्हाला. ओके ओके येतो. ओके हां. तर गाईज मॅगी आता एकदम प्रॉपरली तयार झाली आहे. हे दोघं बसले एकदम ओके आहे मॅगी, एकदम एकच नंबर विषय झाला मॅगीचा आजचा. तर गाईज आता मॅगी बिगी खाऊन झाली. आता आम्ही घरी चाललोय, घरी चाललो मस्त आणि एकदम मजेचं काम आहे सगळं, एकदम मजा आणि विषय गंभीर आहे आजचा एकदम प्रॉपर. डायरेक्ट निशांत भाईने डायरेक्ट मंचुरियन आणलं होतं, ते आम्हाला ब्लॉग मध्ये दाखवता नाही आलं काय कारणास्तव. लय भारी होतं. मी निशांत आहे. गाईज आता आमचं मस्त मजा चालली आहे. वेद्या स्नॅप काढतोय. सध्या मी तिथं जाऊन नाही ना जरा स्नॅप बिप काढतो चांगलेतले. अरे नको, अरे मोकर पाणी आहे तिथं. गाईज आपळलाय बघू शकता. गाईज आपळलंय, गाईज आपडलाय, लय घाण फाडलं इकडे पाहू शकता. नाही सांगत होतो चांगलं आहे डायरेक्ट जाम आहे मागून. स्नॅपचा विषय कॅन्सल आजपासून स्नॅप सगळं बंद. तर गाईज आता आमचा सगळा कार्यक्रम झालाय निपटून आणि फुल गर्दी आहे. विषय आपण अशाच ठिकाणी जातो जिथं कोणी लोक असतील, तिथं कोणी जाऊ शकत नाही, ते तुमचा होत होतो. चल ना वेद्या लवकर. ए आळवल रे, काही नको बोलू. तर काही आता एकदम प्रॉपर आमची पार्टी बिटी झाली आहे आणि आता आम्ही घराच्या दिशेने निघालोय. निसर्ग मानला निसर्ग. तर काही आता घरच्या दिशेने हे लोक क्रिकेट खेळत आहे. कोणचा हवा बा शॅडो आपला जगन्नाथ, ते सगळे खेळत आहे इथं. हा चांगली थो बाई चांगली तिथं, हा चांगली तसंही चिंगडी उभे. तुमचा हाऊस स्टँडर्ड आहे. तर काही जी कॅच धरली असती नाही, अशी हातात कॅच होती, का धरली मी काकाभर आऊट झाले असते. काका आऊट झाले असते म्हणून काही धरली नाही यायचं, फक्त आप केली आहे. तर गाईज आजचा ब्लॉग इथंच आहे. एकदम भारी ब्लॉग झाला आज. मस्त मजा गेली, फिरलो
आणि ते आज जे काका होते ते नव्हते आले. ते जर आले असते तर ब्लॉग आजचा अजून भारी आला असता. तर भेटतो आता नंतर उद्या परवा उद्याच्या ब्लॉगमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये.